बेकायदेशीररित्या बनवलेला सांगली ते पेटनाका रस्ता जेसीबीने उखडून काढणार। सांगली ते पेटनाका हा रस्ता बेकायदेशीररित्या करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना कसलीही कल्पना न देता अथवा विश्वासात न घेता आणि त्याचा योग्य तो मोबदला न देता अधिग्रहित करण्यात आल्याने आता शेतकरी आक्रमक झाले असून अगोदर पैसे द्या आणि नंतर रस्ता करा, अन्यथा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी हा रस्ता जेसीबी लावून उखडून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे। आज इथं सांगली पेठ हा रस्ता अपुरा राहिलेला आहे मध्ये काही किलोमीटर आणि त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा येतो असं काही लोकांचं म्हणणं आहे। तर याच्या तपशिलामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हा सगळा रस्ता बेकायदेशीररित्या करण्यात आलेला आहे। पीडब्ल्यूडीने हा रस्ता फक्त 15 मीटर रुंदीचाच ठेवायला पाहिजे होता असा नकाशा दिलेला आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरने अनाधिकाराने हे 24 मीटरचा रस्ता केलेला आहे। तर हे जे काही 9 मीटर अतिक्रमण झालंय तर सांगली पेठ हे 41 किलोमीटरचं अंतर आहे आणि 9 मीटरचं अतिक्रमण म्हणजे 370 एकर जमीन शेतकऱ्यांची यांनी लाटलेली आहे, लुबाडलेली आहे। तर याचा पैसा दिलेला नाही, याचं काही केलेलं नाही आणि हे पैसे दिल्याशिवाय हा रस्ता आम्ही चालू करू देणार नाही। मुख्य मुद्दा आहे तो दुसरा, टोलसाठी त्यांनी जमीन तिथं अक्वायर करायचा प्रयत्न केला, तिथं डाम रावले, कोणाही शेतकऱ्याला परवानगी न घेता रावले, तर ते सगळे आम्ही काढून टाकून दिलेले आहेत। तिथं ते काही टोल होऊ देणार नाही कारण सांगली पेठ हे फक्त 41 किलोमीटरचं अंतर आहे। सांगली हे जिल्हाधिकारी आहेत आमच्या इथं, त्यामुळे आम्हाला शिराळ पेठातल्या वाळव्यातल्या लोकांना सगळ्या इकडे यावं लागतं, वारंवार यावं लागतं। तर टोल भरत बसणं आम्हाला जाता शक्य होणार नाहीये। इस्लामपूर मतदारसंघामध्ये इकडची कवटेपिरान, डिग्रज, मौजे डिग्रज, दोन ही सगळी गावं आता इस्लामपूर मतदारसंघात आहेत, त्यामुळे याही लोकांना इस्लामपूरला यायला जावं लागतं। तर हे जे काही अंतर आहे 41 किलोमीटर याच्यात टोल होता कामा नये, टोल झाला तर आम्ही तो काही चालू देणार नाही। दुसरी गोष्ट आता राहिली ते आमच्या नुकसान भरपाईची। ही नुकसान भरपाई जर ताबडतोब दिली नाही तर आम्ही आता कलेक्टरना सांगितलेलं आहे, आमदारांना सांगितलेलं आहे, कुणी या गोष्टीकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला बुलडोजर आणि जेसीबी लावून हा रस्ता उखडून काढावा लागेल आणि हा रस्ता आम्ही चालू आहे तो बंद पाडल्याशिवाय राहणार नाही। तर तातडीने सरकारने या कामामध्ये लक्ष घालावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे। हे पहा, या रस्त्याबद्दल आता बरीचशी चर्चा झाली, परंतु या रस्ता तर टोटली बेकायदेशीर केलेलाच आहे। परंतु शेतकरी टाव फोडतात की आमच्या जमिनीत अतिक्रमण केलं त्याचे पैसे द्या, ते शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले बाजूला। परंतु गव्हर्नमेंटने जे हायवे अथॉरिटी आहे यांनी तुम्हाला सांगतो या कॉन्ट्रॅक्टरचे थोडके नाही 313 कोटी 92 लाख 40,932 एवढी मोठी रक्कम याला अदा केलेली आहे। म्हणजे आणि त्याच्यावरती बोनस मागते ते 15 कोटीच्या वर, असं जवळजवळ 330 कोटी रुपये या कंपनीने कॉन्ट्रॅक्टरने सरकारकडनं घेतलेले आहेत। आणि हे पैसे ज्या आमच्या जमिनीवर रस्ता झाला आहे त्या जमिनीचे पैसे द्यायला रुपया नाही म्हणतात आम्ही देत नाही, आणि या कॉन्ट्रॅक्टरचे मात्र ताबडतोब यांनी पैसे दिलेत। याचा अर्थच असा आहे की याच्यामध्ये ही सगळी मिलीभगत आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यात पीडब्ल्यूडी आहे, याच्यात सगळे लोक आहेत, जे जबाबदार लोक आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हे त्यांचे पैसे दिले, ताबडतोब आमच्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, अन्यथा हा रस्ता जेसीबी लावून आम्ही उकरून काढल्याशिवाय राहणार नाही। इस्लामपूर हद्दीत जो रस्ता झाला तो मूळ रस्त्याचा लाईन आउट कमी असताना रस्ता जास्त केला। मूळ रस्ता कमी असताना त्याचा तुम्ही वाढीव रस्ता वाढवून केला। विथ त्याचे जे 9.5 कोटी रुपयाचे जे अवॉर्ड झालेला आहे म्हणजे शासनाने जो मंजूर केलेला आहे तो आज 6 महिने झालं तुम्ही दिलेले नाहीत पैसे त्याचे, आणि विथ जे वाढीव बांधकाम केले त्याचे 1.5-2 कोटी रुपये तुम्ही दिले, कुणी शासनाने दिलेले नाही। तर त्या बाबतीत एक 8 ते 10 दिवसात ह्या बाबतीत कुणीही त्यात लक्ष घातलेलं नाही। 8 ते 10 दिवसात आम्ही शासनाला वारंवार निवेदनं, आमचं हायकोर्टात त्याबद्दल पिटिशन आहे, त्याबद्दल त्यातही कुणी म्हणणं दिलेलं नाही, काय दिलं नाही। तर 10 दिवसात जर पैसे नाही दिले तर आम्ही दादांच्या नेतृत्वात तो रस्ता पूर्णपणे जेसीबीनं उकरून टाकणार आहे। तो आमच्या मालकीत असल्यामुळं आम्ही तो उकरून टाकणार आहे। तर गेली 2 वर्ष झालं शेतकरी कसबे डिग्रज हद्दीत टोल नाका संदर्भात
निवेदन कलेक्टर सगळ्या अधिकाऱ्यांना पॉलिटिकल लोकांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे, पण 2 ते 3 वर्षामध्ये आजपर्यंत कोणी त्याची दाद घेतली नाही. ते निवेदन कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलेलं आहे. आणि त्याबरोबर भूसंपादन अधिकारी मोजणी करण्यासाठी 50 ते 60 हत्यारबंद पोलीस आणि वाहनं घेऊन जबरदस्तीनं मोजणी करण्यासाठी आलेले, पण ती शेतकऱ्यांनी मोजणी होऊन दिली नाही. कारण शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीर मोजता येणार नाही. आणि त्यावेळेला भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी खोटं आश्वासन दिले. 6 लाख रुपये गुंठा जमीन देतो हे खोटं बोलले, कारण लोकांच्यातला फूट पडावी, लोकांची एकता राहू नये म्हणून त्यांनी भूसंपादन अधिकारी अजय पवार यांनी दिलेलं आहे. त्यावेळेला आम्ही म्हटलं लेखी दे बाबा, तर लेखी आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे खोटं कशाला बोलता तुम्ही? डिग्रज हद्दीमध्ये टोल नाक्यासाठी 12 एकर जमीन कशासाठी हा पॉइंट आहे. आणि हा दुसऱ्यांदा टोल नाका इथं का बदलला? पहिला टोल नाका दुसरीकडे होता, दुसरा बदलला, तिसरा बदलला, म्हणजे जे मनानेच कायदे नियम चाललेत काय? तर इथं टोल नाका का नको आहे? तर इथे 4 पॉइंट आहेत. हा 41 किलोमीटर मध्ये हे शक्यच नाही, गरजच नाही सांगली पेठ नाका रस्त्यामध्ये. दुसरा पॉइंट आहे हे बागायती जमिनीमध्ये कशासाठी पाहिजे. तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये या दोन्ही साईडला सायपन टेक्नॉलॉजीनं जीवन परस्पर स्कीमची पाईपलाईन आहे, गॅस पाईपलाईन. जवळ 1700 एकर जमीन आहे आणि 1000 एकर बाधित शेतकरी होतात. तर त्याचंही कधी त्याचं निवेदन दिलं किंवा रिट पिटिशन टाकलं, त्याचंही त्यांना काही शेतकऱ्याचं देणे घेणं नाही त्यांना. तर शेतकऱ्यांची 2000 एकर जमीन बागायताना नापीक होणारे त्याला जबाबदार कोण? चौथा पॉईंट गॅस पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजूने उजव्या साईडने गेलेली आहे. ती पूर्वी काय तर नकाशा त्यांनी दिला असेल 15 मीटर, परत 24 मीटर म्हणतात ते. तर 15 मीटरच्या हिशोबाने त्यांनी गॅस पाईपलाईन वाल्यांनी गॅस पाईपलाईन पुरली, रस्त्यामध्ये आली. आता एवढा खर्च होऊन 3 वर्षामध्ये गॅस चालू झाला नाही. म्हणजे टोल नाक्याच्या दोन्ही साईडला सायपन टेक्नॉलॉजी पाईपलाईन आहे, गॅसची पाईपलाईन आहे, आणि इथंच टोल नाका का पाहिजे? तर यासाठी आम्ही हा शेतकरी झगडतात आणि याला आजपर्यंत कुणीही दाद घेतली नाही. म्हणून हा टोल नाका होऊ नये आणि सांगली ते पेठ नाका रस्त्यासाठी जे 9 मीटर अधिक जे अतिक्रमण केलेलं आहे त्याचं नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.